तो पॅच आहे जिथे ना कोकणातला फील येतो. लिटरली ते पोकळीचा वास वगैरे एवढं सुंदर वाटतं नाही तर. किती शार्प आहेत मुलं बघ ना आजकाल. स्वतः माझ्यासाठी खरेदी केली न सांगता बायकोला. काय असू शकते. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तसं तर मार्गशीर्ष महिना म्हटलं की हृदयाच्या खूप जवळचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की श्री मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारचा आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. त्याचा वाढदिवस सुद्धा जवळच येतो आहे. सो त्यासाठीची तयारी या त्या गोष्टी काय अजून तरी आम्ही काही प्लॅन केलेला नाही आहे. बघू कसं काय असेल ते पुढे तुमच्यासोबत वरचेवर आम्ही शेअर करत राहूच. तर बऱ्याच जणी आपले जे काही आता फॅमिली आहे यूट्यूबची, तर त्याच्यामध्ये खूप जणी हा उपवास करतात आणि त्या शेअरसुद्धा करत असतात की कशा पद्धतीने ते करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी थोडी थोडी पद्धत वेगळी असू शकते, पण त्यामागची श्रद्धा शेवटी महत्त्वाची आहे. आणि मी पूजा इथं आल्यापासूनचा हा पहिला, म्हणजे नवीन घरात राहायला आल्यापासूनचा हा पहिलाच मार्गशीर्ष महिना आहे. आणि गेल्या वर्षी मी ढोराळ्यात होते तेव्हा शांभवी खूप छोटी होती आणि मी तिथे असताना पूजा केलेली तुम्ही पाहिली आहे, वहिनी आणि मी केलेला गुरुवार तो. आणि इकडे शांभवी अशी बसली आंघोळ पांघोळ करून आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. मला दाखवायचं. पा हाय कर ग. हाय हाय शुक शुक करून दाखव ग. शुक शुक. दादा कुठे गेला? भूल गेला. आणि आमच्या मॅडमनी काय काय केलंय तुम्हाला दाखवते. हा इकडे बघू शकताय, हा बघा. आणि हा खेळ भांड्यांमधला आहे, छोटासा असं तिला आणलेलं. तर हे खेळत ती नाही, पण पसारा कसा करते ते दाखवते. हे बघा, हे सगळं या बास्केटमध्ये मी भरून ठेवते, कारण का परत आवरायला सोपं जातं म्हणून. आणि ती सगळी बास्केट खाली होते. हे असं हे कितीतरी वेळा दिवसभरात हे चालूच असतं तिचं. या रूममध्ये आली की बरोबर हे सगळं काढून बसते. आणि ते तिला आणखी काही करता येत नाही बरं का, की म्हणजे खेळभांडी खेळतात ना मुली, तसं काही ती करत नाही. पण हा ते पसारा त्यातला याच्यात, याच्यातलं त्याच्यात, त्याच्यातलं त्याच्यात असे टाकत असते. याच काय काय असेल काय नाही ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहेच. आणि ही शांभवी तेव्हा खूप छोटी होती गेल्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यात. आता खूप आगाऊ झाली आहे, तर ही काय मला पूजा करू देते का, कसं काय करते काय माहिती. हो ना, पूजा म्हणजे खाली काहीही मांडलेलं असू दे, तिच्या हाताला जे येते ते सगळं ती ओढते. ड्रेसिंग टेबलवर सुद्धा बऱ्यापैकी साहित्य मला ना खाली ठेवतानाहीच येत, 2 लेट सोडून वरती हे करावं लागतं. आणि इकडे बघा आई आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. चहा सुद्धा ते घेऊन बसले की वाट बघत. माझ्या मागे ती घरभर फिरत असते. मी ज्या रूम मध्ये जाईल तिकडे ती येते. म्हणा की दुसऱ्याने हाका मारू द्या आणि तिथं तिची आई असावी, कसलीच येत नाही. लई आगाऊ आहे. आणि हे ड्युटीला गेलेत, श्री शाळेत गेलेला आहे. आज श्रीच्या शाळेमध्ये आमंत्रण होतं, पण काही कारणास्तव मला जाता नाही आलं, कारण म्हणजे घरात बाकी पण बरीच सारी कामं होती. फॅन बंद केला कारण का आवाज येत नाही. तर घरात बरीच सारी कामं आहेत आणि पूजा असते त्या दिवशी, तर अजूनच जास्त कामं असतात. त्यामुळे मग मी असा विचार केला की जाऊ की कसं, कारण का यांना पण सुट्टी नव्हती आणि मी शांभवीला घेऊन कसं जाणार असं होत होतं. आणि आईला एकटीला शांभवी आता ऐकत नाही, ऐकत लय बेडवरून खाली उतरते, इकडे तिकडे पळते असं होतं. त्यामुळे मग आम्ही विचार केला की नको, कॅन्सलच करूया. म्हणजे एक डान्सचा काहीतरी प्रोग्राम आहे, इन्व्हिटेशन होतं. विचार केला होता की जर त्यांना दुपारी 1-2 तास वेळ मिळाला तर जाऊन येऊ, पण ते टायमिंग वेगळं होतं शाळेतलं आणि हे जेवायला येतात ते टायमिंग वेगळं आहे. सो आज त्यांचा पण गुरुवार आहे आणि आता आम्ही चहा घेतोय आणि शाबू म्हणून चहा घ्यायला लागला. आणि शाबू असणार आहे नाश्त्याला, म्हणजे श्रीला टिफिनला पण शाबूच दिलाय आणि बाकी रात्रीसाठी त्यांना शाबू भिजत घातलेला आहे. सो बाकी काय काय गोष्टी असणार आहेत आणि प्रसादाला काय बनवणार ते सगळंच तुम्हाला पुढे शेअर करते. अगोदर आम्ही चहा घेतो, थंड होतोय. या चहा प्यायला.
या चहा आज घ्या. या रूममध्ये पूजा मांडायची आणि त्यासाठी तिथली फरशी वगैरे पुसून झाली आहे, गॅलरीत पाणी मारून झालं आहे आणि इकडे हॉलसुद्धा क्लीन केलेला आहे आणि आता देवपूजा करून घेते मी. तर देवपूजा वगैरे आटोपलेली आहे माझी. हो चला आता बाकी राहिलेला स्वयंपाक वगैरे मी आवरून घेते. आणि आज अर्थातच पहिला गुरुवार आहे त्यामुळे छानपैकी मस्त असा शिरा बनवणार आहे मी, तुपातला साजूक तुपाचा शिरा देवीच्या प्रसादासाठी. आणि त्यासोबतच शांभवीला पण तोच देईन मी. ती तितकं जास्त गोड खायला हे करत नाही, पण तरी ही सवय लावायला पाहिजे, कारण की श्रीच्या बाबतीत काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या की म्हणजे त्याला एखादी गोष्ट नाही आवडली, एखादा पदार्थ तो नाही नको म्हणायला लागला तर मी नको तो खात नाही तर कशाला असं म्हणून मग ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्याच त्याला देण्यात यायच्या आणि तो ते आवडीने खायचा. त्यामुळे मग काही गोष्टी त्याला अजिबातच असं डोक्यात त्याच्या पक्क झालेलं की शिरा समोर आला की मला नको, म्हणजे काही गोडाचं बनवलं खीर वगैरे की मला नको, अशा काहीच मोजक्या गोष्टी आहेत ज्यात ते आवडीने गोड असल्या तरी खातो पण खूप कमी. तर मग तसं शांभवीच्या बाबतीत होऊ नये म्हणून मग मी विचार करते की जे काही आपण सगळ्यांसाठी बनवतो आहोत तर ते तिला थोडं तरी खाऊ घालायचं, म्हणजे ज्यामुळे तिला सवय लागेल आणि पुढे असं नको व्हायला की हे नाही आवडत ते नाही आवडत, कारण मग खूपच अवघड होऊन जातं की एकट्यासाठीच वेगळं बनवा वगैरे. आणि श्रीला अगदी तो 7 वर्षाचा होईपर्यंत मी सपक भाजी बनवायची, ज्यांनी माझे जुने व्हिडिओ बघितलेत म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत अळणी म्हणतात ना आपण की त्यात तिखट न घालता, म्हणजे आमच्या दोघांसाठी तिखट आणि त्याच्या एकट्यासाठी सपक, असं तो 7 वर्षाचा होईपर्यंत मी ते करत राहिले. पण शांभवी त्या मानाने म्हणजे तिखटाला वगैरे सुद्धा थोडंसं असेल ना नॉर्मल तरी ती ट्राय तरी करते, डोळ्याला पाणी येतं तिच्या, पण आत्तापासून सवय लावली तर बऱ्यापैकी हे होतं असं सगळेच म्हणतात. तर काही चुका पहिल्या वेळी झालेल्या असतात त्या आता हळूहळू दुरुस्त करायला पाहिजेत. तर चला मी राहिलेला स्वयंपाक आवरून घेते, काय काय असेल काय नाही या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर कालच आम्हाला बऱ्यापैकी जे पूजेसाठीचं साहित्य वगैरे आणायला जायचं होतं, पण हे खूप रात्री उशिरा आले आणि त्यामध्ये परत माझा क्लास, ते आले त्यावेळी माझा क्लास सुरू झाला. आणि या बॅचला आपण रात्री 9ला बॅच ठेवली आहे, एरवी आपण दुपारी ठेवतो, पण यावेळी म्हणजे जे काही वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, कॉलेज गोईंग आहेत, ज्यांना दुपारी अजिबातच वेळ नसतो तर त्यांच्यासाठीची ही बॅच आहे आणि ती खूप छान आहे बॅच. हे सीट सगळे तर फुल झालेच आणि त्यानंतर सुद्धा काही रिक्वेस्ट करत होते तर पुढची बॅच आपण लवकरच लॉन्च करतो आणि त्या संदर्भात अपडेट मी देईनच. पण सुदैवाने खूप गोड विद्यार्थी मला भेटलेले आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, आईवडिलांची पुण्याई आहे, त्यामुळे कदाचित एवढं सगळं छान छान करत आहे आणि सगळ्यांच्याच आयुष्यात चांगलं घडो हाच एक सदिच्छा आणि चांगला विचार घेऊन आजचा हा व्लॉग कंटिन्यू करूया. चला किचनमध्ये जाते आणि आवरते मी इकडचं. जेवणामध्ये भरलं वांग, चपाती, वरण भात आणि कारलं जे असतं ना त्याचं फ्राय असं असणार आहे. आज जरी माझा मार्गशीर्ष गुरुवार असला तरी यांचा आठवड्याचा गुरुवार हा असतोच आणि त्यामध्ये मग काही ना काही गोडाचं गुरुवारी आम्ही बनवतो. त्यामध्ये आज मग म्हटलं की शाबू तर असणार आहे पण त्यासोबत शिरा पण बनवूया. काय करतेस? काय ग काय ग? अगोदर प्रसाद बाजूला काढून घेते आणि इथं दिसत असेल तुम्हाला किती छान झालाय शिरा आपला. तर हा मी प्रसादासाठी बाजूला काढते आणि मग शांभवी आणि बाकी सगळ्यांना देते, म्हणजेच आईला देते, कारण की माझा आणि यांचा उपवास आहे. करण्याच्या अगोदर श्रीसाठी नाश्त्याला मी शाबू बनवलेला, कारण की रात्री आज यांना शाबू लागतो. गुरुवार म्हटलं की मग ते दुपारी म्हणजे गुरुवार सोडतात एरवी पण रेग्युलर आणि रात्री फराळ करतात. काय ग शांभवी? या जेवाया. एक गोड गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे योगायोग म्हणू शकतो आपण की आज देवीचा वार आहे आणि नेमकं आजच माझ्यापर्यंत हे पोहोचलेलं आहे कुंकू, तेही पंढरपूरहून आलेलं आहे. तर चला मी हे पार्सल खोलते आणि दाखवते तुम्हाला कसं आहे काय नाही ते. आणि तुम्हाला सुद्धा जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ज्या काही डिटेल्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिकडे जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर स्क्रीनवर मेन्शन करते, तुम्ही डिरेक्टली पंढरपूरवरून हे मागवू शकता. खरं तर स्वतःचा त्यांचा खूप पारंपरिक पिढीजात व्यवसाय आहे, पण काही कारणास्तव
फायनान्शियली काही अडचणी आल्यामुळे मधल्या काळात तो ठप्प झाला होता. सो त्यांनी परत म्हणजे नव्याने सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीला भांडवल तेवढं कुणाकडेच जास्त नसतं आणि एक स्त्री हे करू पाहते. त्यामुळे माझ्या परीनेही त्यांना छोटीशी मदत, मी कसल्याही प्रकारे कुणाकडनंही 1 रुपयाही कोलॅबरेशनचा अशा प्रोडक्ट्सच्या बाबतीत घेत नाही जे घरगुती व्यवसाय असतात. आणि तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर नक्की मला DM करा. राग आलाय सॉरी. बाबा बाबा म्हण ग. खा. आहा. आहा. तर अरे बापरे, केळी आणली पण दबली एका बाजूने. काय असे झाले. एवढ्या मोठ्या केळ्या कधी संपणार. साठी ना फळं लागतात, त्यामुळे फळं पण आणली. 5 फळं लागतात आणि आम्ही चुकून ही अशी फुलं घेऊन आलेलो आहोत. नेहमीसारखंच मी सांगितलं होतं शेवंतीची घेऊन आपण ही आणली आहेत. आणि आता काय करायचं काय नाही. ओ क्रंची आहे एकदम. काय नाही कडवट लागते का म्हणजे फ्राय मस्त एकदम कुरकुरीत आहे एकदम. कारलं वाटत होतं. लिंबूचं पण थोडं टेस्ट आहे. छान आहे. आहे ना, आईला पण आवडली. आई म्हणली अजिबात कडवट नाही. आणि स्त्रीने खाल्लं हे विशेष वाटलं मला. पार्सल आलंय. पार्सल म्हणजे काय स्पेशल. पहिल्यांदाच खरेदी केलेली आहे. माझ्यासाठी खरेदी केलेली आहे मी, न सांगता बायकोला. कारण ती खूप गरजेची होती मला. तर गेस कर काय असू शकतं. थोड्या वेळात कळणार. बऱ्याच दिवसांपासून त्यांना हे असे शूज हवे होते आणि फायनली त्यांनी ते मागवलेत. खरं तर अगोदर वाटलं होतं मला की एवढे काही विशेष येणार नाहीत ऑनलाईन म्हटलं की, परंतु खूप छान क्वालिटी आली. आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे घरातल्या कुणाला घ्यायचे असतील, गिफ्ट द्यायचे असतील तर प्रोडक्ट टॅग करते. शांभवी काय झोपे ना, ती झोपल्यात जायचा विचार होता माझा. थोडंसं पूजेचं साहित्य आणायचं, फुलं वगैरे अशा काही गोष्टी. तर यांनी आणले जे फुलं ना, तर ती मखमलीची आहेत. तर शेवंतीची मिळाली तर बघतो. आणि अजून काही गोष्टी आहेत तर हां फाटे हां ते घेऊन येते. इथं जवळ मिळाले तर. आई येते ग. कशी आहे शेवंती. शांभवी आली आहे देवासाठी फुलं घ्यायला. हो ना, किती क्यूट दिसायला. चला. आणि फायनली मिळाली आम्हाला फुलं जी पाहिजे ती. आमच्या लहानपणी असायची. हे आम्ही लहानपणी होतो तेव्हा ते खूप जास्त चालायचे. ते सगळे कलर तर त्या शॉपमध्ये ज्या आजी होत्या ना, तर त्यांना बघून ती बाय बाय करत होती आणि त्या खूप खुश झाल्या. मला 3 गेलो आणि येताना 4 आलोय. आमचा दादा पण आलाय शाळेत. या बारीक सारीक गोष्टीकडे नोटीस असतात. कसा होता प्रोग्राम स्कूल मधला. चांगला होता. डान्स, रोबोटिक डान्स एकदम भारी. हो. एखादी शिप येते का तुला. काहीतरी मला लक्षात येते. त्यानंतर मग असा छानसा डान्स वगैरे करून झाला आमचा. त्याचं कारण की आज मनासारखे शूज मिळालेले आहेत ना, त्यामुळे मग आनंद गगनात वाद नाही आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायलाच हवा. झाडांच्या पत्री घेतल्यात आणि बऱ्यापैकी पकलेल्याच पत्री घ्यायच्या असतात बरं का. म्हणजे आपण ना नवीन पालवी पण बऱ्याचदा हे करतो. आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा फणसाची पत्री घेतली आहे. कारण की आमच्या इकडे फणस नसतोच मराठवाड्यात. खूप सारे आहेत आणि मला ते ओळखता पण येत नव्हतं की ते कशाचं झाड आहे. हे म्हटले फणसाचं आहे, त्यामुळे मग फणसाचं पण घेतलं. आणि हाच तो पॅच आहे जिथे ना कोकणातला फील येतो. लिटरली ते पोपळीचा वास वगैरे एवढं सुंदर वाटतं नाही तर. बॅकग्राऊंड बघू शकता एवढं असं सुंदर वाटतं. आणि काय काय घेतलंय, डाळिंब, चिक्कू, आंबा, फणस आणि सीताफळ. चला आता पूजेचं, आता हे गेले ड्युटीला तरी माझं मी मांडू शकते. आपण जाताना किती शार्प आहेत मुलं बघ ना आजकाल. आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर भेटल्या होत्या. त्यांनी आम्हाला बघून तिकडून टर्न घेऊन त्या आल्या आणि एवढं छान वाटलं ना त्यांना भेटून. इकडे पूजेसाठीचं सुद्धा सगळं साहित्य काढून घेतलं. तर आता ना हळदी लेपनसाठीचं ताट मी बनवलेलं आहे. खरं तर एरवी होत नाही आता सध्याच्या इतक्या सगळ्या बिझी याच्यामध्ये, त्यामुळे
शक्यतो असे काही वार असतात किंवा मग गुरुवार असतो एरवीचा पण, तर त्यावेळी मी जसा वेळ मिळेल तसं मग हळदीचं लेपन करत असते. तर आता उंबरठा लेपन करून घेते मी, पण त्या अगोदर मी चेंज करते कारण साडी नेसायची आहे मला पूजेसाठी. पण शांभवी झोपले तोपर्यंत मला हे सगळं आवरायचं आहे, तर आता पटकन मी साडी नेसते आणि मग हळदीचं लेपन करून घेते, चेंज करते आणि भेटते तुम्हाला. खूप जणी लिपस्टिकविषयी विचारतात, तर मी प्रोडक्ट टॅग करते. ही कॉम्फी मॅट लिपस्टिक आहे आणि हे मोत्याचे गळ्यातले जे होते त्याच्यावर सूट होत नव्हते, त्यामुळे मग हे वेअर केलं. एवढ्या शुभ दिनी सौभाग्याचं लेणं कुंकू माझ्यापर्यंत पोहोचलं, तेही पंढरपूरवरून, आणि ते मी लावणार नाही असं कसं होईल बरं. ते तिनेच माझ्यासाठी पाठवलं आहे असं मी समजते. आणि आता मी उंबरठा लेपन करून घेते. त्यासाठी अगोदर उंबरा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर माझ्या परीने मला जसं शक्य होतं, कारण बाळ झोपले तोपर्यंत या सगळ्या गोष्टी मला करायच्यात. मला सणही साजरे करायचे आहेत, आपल्या रूढी परंपरा जपायच्यात. सोबतीने मला मुलांकडे पण दुर्लक्ष करायचं नाही आहे. त्यांची काळजी घेत श्रीचा अभ्यास आणि शांभवीचा सांभाळ हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडीशी कसरत होते. खूप जणी म्हणतात कसं मॅनेज करतेस, आणि खूप जणी यापेक्षा जास्तसुद्धा काही मॅनेज करत असतील, पण यासाठी मी एवढंच सांगते, इच्छाशक्ती असेल ना तर ती आपल्याकडून सगळंच करून घेते. सो हे असं साधं सुद्धा उंबरठा लेपन केलेलं आहे मी. तिचा फोन आलाय, आई वहिनीशी बोलते. तर आता मी सगळं साहित्य पूजेचं घेतलंय. शांभवी झोपली आहे, तर तोपर्यंत पटकन मी पूजा मांडते आणि पोथी वाचणं व्हायला पाहिजे ती उठेपर्यंत. दाखवते तुम्हाला. झोपलंय हे. पण आता मी पूजा मांडते. एवढे वर्ष ही पूजा आपण करतो आहोत आणि प्रत्येकीला तो अनुभव एकदा ना एकदा आलाच असेल की किती नाही म्हणा, ज्या दिवशी आपल्या घरात पूजा आहे त्याच्या अगोदरच्या दिवशीपासून आपण तयारीत लागलेलो असतो, काय साहित्य आणायचे काय नाही. आणि तो पूर्ण दिवस पूजा सायंकाळी मांडायची असेल तरीसुद्धा विचारात असतो की कशी पूजा मांडूया, काय करूया. आणि त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कुठेही निगेटिव्ह विचार, घरात भांडण, तंटे किंवा चिडचिड हा प्रकार आपल्याला अजिबात जाणवत नाही. आणि उपास असूनसुद्धा म्हणजे आपण उपाशी पोटी तरीसुद्धा ना असं भूक खूप लागली हे जाणवत नाही. आणि हे म्हणजे माझ्या बाबतीत मी खूप वर्षापासून अनुभवते आहे. तुमच्यापैकी किती जणींनी हा अनुभव घेतला आहे मला नक्की सांगा. आणि दरवेळी काही खूपच साग्र संगीत आणि सुंदर पूजा व्हावी असं काही अपेक्षित नसतं, मनातला भाव महत्त्वाचा असतो. काही जणी असंही म्हणतात की आमच्याकडे मुखवटा नाही आहे, आम्ही नारळच पुजतो. तर मी सुद्धा तशीच सुरुवात केलेली होती. हळूहळू एक एक गोष्ट घेत गेली आहे मी. आणि त्यामुळे असं काही नसतं की सगळं एकदम छान छान असेल तरच देवी आपल्यावरती प्रसन्न राहते, असं काही नाही. आपल्या मनात श्रद्धा आहे, म्हणतात ना भोळा भाव आणि देवा पाव, तशातला भाग असतो. आणि कधीच कुणाची पूजा खूप सुंदर दिसते किंवा खूप सगळं छान मांडलेलं आहे आणि त्यांच्याकडे हे साहित्य आणि आर्थिकदृष्ट्या आपण कुठे कमी पडतोय तर आपण खूप कमी आहोत किंवा देवाला ती आवडणार नाही असं नसतं. तर देवाला सगळे भक्त सेमच असतात, त्यामुळे तसा विचार अजिबात मनात आणू नका. फक्त मनोभावे कुठलंही व्रत आपण पूर्ण केलं तरी पुरेसं असतं. काही वेळा पूजाही नाही करणं झालं तरीसुद्धा देव ते मानून घेतो, कारण की तुमची श्रद्धा ॲट द एंड महत्त्वाची आहे. बस. मग पण असं मुलाला असते. अशा पद्धतीने आमची पूजा छान संपन्न झालेली आहे. नैवेद्य सुद्धा दाखवून झालेला आहे, आरती झालेली आहे. तर आता यानंतर माझा क्लास पण आहे, त्यामुळे मग स्वयंपाक मी अगोदरच करून ठेवलेला होता. दोघं जण आत्ता तर म्हटलं तर, आणि हे आणि मी एक वेळेचं. तर ह्यांनी तर दुपारी जेवले, मी आता थोड्या वेळाने जेवेन आणि मग क्लास असं आहे नियोजन. तर बघू तेवढ्या वेळेमध्ये ते झालं जेवणाचं नियोजन तर ठीक, नाही तर मग क्लास झाल्यानंतर असं होणार. तर कशी वाटते पूजा सांगा. पहिलाच गुरुवार आणि इतकं मला वाटलंही नव्हतं की मी पूजा मांडू शकेल, कारण शांभवीने इतका वेळ घेतला झोपायला, म्हणजे काय सांगू. इतकं म्हणजे म्हणतात ना एकाच दिवशी खूप सारी संकट आल्यासारखं. आणि नेमकं हे पण आत्ता माझी पूजा झाली, सगळं पोथी वाचायला सुरू केली तेव्हा हे आले. ह्या उंबरठा लेपन पण केलं. सो तुम्हाला जर आवडत असेल तर आता लाईक केल्यानंतर खाली तुम्ही पॉईंट पण देऊ शकता. आणि दुसरं म्हणजे हाईप हा एक ऑप्शन आलेला आहे, तो जर तुम्ही दिला ना तर आणखी खूप लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही
हाईक पण देऊ कशी शकता. बघते. सो जर आवडत असेल आणि तुमच्या स्वइच्छेने जर म्हणजे काही जणांना ते ऑप्शन माहीतच नाही, खूप जण विचारतात की काय आहे ते नेमकं, म्हणजे काही जणांना वाटतं काही रिस्की आहे की काय, तर तसं नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही हाईक दिलंच, लाईक जसं आहे तसंच ते पुढे आणखी पाठवतं व्हिडिओ अशा पद्धतीने. सो चला कसा वाटलाय आजचा व्हिडिओ ते सांगा. आणि सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि होपफुली बाकीचे जे काही आणखी वार आहेत तर ते सुद्धा अशाच पद्धतीने देवीने तिच्या इच्छेने ते सगळं व्यवस्थित माझ्याकडून करून घ्यावं हीच माझी इच्छा आहे. तर बघूया आता कसं काय होतंय ते. आणि आज तर ना मी सकाळपासून आई मला म्हणत होती पूजा वगैरे मांडण्याच्या याच्यात जाऊ नकोस तू, शांभवी काय ते ठेवणार नाही, आणि मग तिच्या मनात असेल तर दिवसाच्या शेवटापर्यंत तरी माझ्याकडून पूजा करून घेईल, नसेल तर मग नाहीच काही घडून येणार. आणि खरं सांगू मनात इच्छा असेल ना तर नुसतं नारळ आणि पत्री जरी आपण पूजल्या, कलश जरी पूजला ना तरी सुद्धा आपली पूजा पोहोचते देवीपर्यंत. असं काही नसतं की मुखवटा वगैरेच असावं. माझ्याकडे सुरुवातीला तर काहीच नव्हतं, फक्त एक नारळ आणि कलश आणि एक सुपारी एवढंच मी पूजायचे आणि पोथी वाचायचे. सो डिपेंड करतं. मी काही खूपच भारी करत नाही. सगळ्यात महत्वाचं हे असतं की म्हणजे काही जण चांदीचे सोन्याचे मुखवटे पुजणारे पण लोक आहेत, काही जण आमच्यासारखी मध्यमवर्गीय आहेत, सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. परंतु त्यापेक्षा महत्वाचं आहे ते तुमचा भाव, तुमची श्रद्धा. पूजा किती भारी झाली आहे, कशी मांडली आहे, यापेक्षा तुमच्या मनात जर ते ती श्रद्धा असेल ना तर देवाला म्हणजे तुमच्यापर्यंत यायला कोणीही रोखू शकत नाही. आणि आई लक्ष्मी तुमच्या घरी डेफिनेटली वास करणार आहे की नाही. हो. अख्ख्या दिवसभरात म्हणजे एक झालं की एक झालं की एक, आणि ज्या दिवशी सणवार असतात तेव्हा आपल्याला जरा जास्तीच एक्झर्शन असतात, त्यात छोटी मुलं असल्यास अजूनच. तर चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. क्यूट स्माइल बघा आमची. बाय कर सर्वांना, बाय, टेक केअर. आणि ती जय शिवराय मला खूप हसते. हो. तिला असं वाटतं की हे शंभू बाय कर सर्वांना, बाय. आमची थोडी झोप झाली आहे की नाही. बाय. आणि आई लक्ष्मीचाच हा प्रसाद आहे. आमच्या गोल गोल लक्ष्मी आमच्या आयुष्यात आली तिच्या. बाय. घरातल्या सगळ्यांनाच पंचामृत आणि प्रसाद दिला आणि आईला हळदी कुंकू लावून पंचामृत देत असताना तिने मला आठवण करून दिली की आज आपल्याला पूजा करायची नव्हती ना, असं ठरलं होतं. आणि कसं काय झालं तर तिच्या मनात असेल तर पूजा होईल, नसेल तर काहीच होणार नाही. मग त्यांना माझी पात्रता जर असेल तुझी पूजा करण्याची तर घे करून. काय करणार ही पात्रता ती दाखवली ते तिने. सगळं तिच्यावरती सोडलं आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी ते दुपारी जेवायला आले. मग आम्ही जाऊन काही फुलं नव्हती तर फुलं वेगळी मिळाली, ते सगळं व्यवस्थित घडून आलं. आणि ऍट द एंड छान अशी पूजा झाली. मस्त, मस्त. आई आपल्याकडे सायंकाळीच पूजा म्हणतात की तिकडे टीव्ही सांजेला सध्याने मांडली की दाखवली. आईला दाखवत होते मग असे फोनवर वहिनी पूजा म्हणतात. त्यांनी पण केली आहे पूजा. गेल्या वर्षी शांभवी खूप छोटी छोटी होती आणि मी महिन्याची 3-3.5 आणि मी तिथं पण मांडली होती पूजा. सो गेल्या वर्षीचा व्हिडिओ जर पाहिला तर कमेंट करून सांगा.